न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी। घाटंजी पारवा मार्गावरील साखरा गावाजवळ झालेला भीषण अपघात आणि त्यानंतर मिळालेली तातडीची मदत। घाटंजी पारवा मार्गावर साखरा गावाजवळ रात्री 9:30 वाजताच्या सुमारास एका भरधाव दुचाकीचा टर्निंगवर अत्यंत भीषण अपघात झाला। हा अपघात घडताच सामाजिक कार्यकर्ते मुज्जू पटेल यांना त्यांच्या एका मित्राचा घटनास्थळावरून फोन आला। त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच ॲम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना केली। तिथे उपस्थित असलेल्या मित्रांनी जखमीच्या खिशातील आधार कार्ड काढले, ज्यावरून त्याचे नाव आकाश तानबाजी तलांडे, वय 35 वर्ष, राहणार कापेश्वर उमरी, सदोबा सावळी असल्याचे समजले। मुज्जू पटेल यांनी तातडीने घाटंजी पोलीस स्टेशनचे API सचिन राठोड साहेबांना या घटनेची माहिती दिली। राठोड साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता 2 पोलीस गाड्यांसह PSI सुशील शर्मा, कर्मचारी विनोद मेश्राम, नैताम मेजर आणि इतर कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठवले। त्यानंतर जखमी आकाश यांना ॲम्ब्युलन्सने घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। तिथे API राठोड साहेब, मुज्जू पटेल आणि त्यांच्या मित्रपरिवाराने जखमीला ॲम्ब्युलन्समधून बाहेर काढून डॉक्टरांकडून तपासून घेतले। मात्र आकाश यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने यवतमाळला रेफर करण्यात आले। तसेच त्यांच्या पोलीस कर्मचारी असलेल्या भावाला फोन करून यवतमाळ येथे थांबायला सांगण्यात आले असून या अपघाताचा पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत।